करताना देखील प्रयत्न करणार आहे. आपण कशा पद्धतीने लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपला प्रयत्न केलाच पाहिजे. तो लोकशाहीचा भाग आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पक्ष या लोकशाहीमध्ये जी काही गोष्टी म्हणजे निवडणुका असतील ह्या व्हायलाच पाहिजेत. म्हणजे पैसे देऊन माघार घ्यायला लावायची आणि बिनविरोध करायचा ही प्रथा परंपरा बंद व्हायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यासाठी लोकशाही आणली नाही किंवा देशातल्या जनतेने याच्यासाठी लोकशाही आणली नाही. लोकशाही ही लोकांच्या माध्यमातून लोकांसाठी करवली जाणारी म्हणजे लोकशाही आहे. तेच आम्हाला सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे की इकडे हॉर्स ट्रेडिंग म्हणजे काय त्याला खरेदी काही हा प्रकार होण्याचा विषय नाही, कारण हात वरती करून मतदान असतं. त्याच्यामुळे कोण कोणाला मतदान करतं त्याच्यामुळे माहिती आहे आणि मला असं वाटतंय की प्रत्येक पक्षानं आपलं मत आजमावलं पाहिजे, आपली जी काही ध्येय धोरणं आहेत राबवली पाहिजेत. पण शेवटी या शहराच्या हितासाठी आम्हाला असं वाटतंय की जरी ते लोकशाही प्रक्रियेतून तसं विरोधी पक्षाचे असेल तरी आम्हाला वाटतंय की शिवसेना पक्ष असेल, उभाटाचे पक्ष असेल, मनसे असेल, अपक्ष सर्वांनी मिळून या शहराचा विकास सर्वांगीण केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र राहू असा आम्ही जनतेला विश्वास देतो. महापौर पदाचं निवडणूक अजून लागलेली नाहीये, त्याच्यामुळे ती चर्चाच या ठिकाणी आमची झालेली नाहीये. पण आज पहिला गट स्थापना होईल आणि गटस्थापनेनंतर वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामध्ये बैठक होईल, चर्चा बोलली जाईल. त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांच्या पातळीवरती होईल आणि म्हणून मला वाटते की अजून 2 दिवस आपण थांबलं पाहिजे. 2 दिवसानंतर या शहराचे सन्मान्य महापौर महोदया कोण असतील, उपमहापौर कोण असतील, स्टँडिंग कमिटी कोण असेल, सदस्य कोण असतील, तदर्थ समित्या कोण असतील, प्रभाग समित्या कोण असतील, यांची नावं त्या निवडणुकींच्या कालावधीमध्ये ही आपल्या सर्वांच्या समोर येतील. AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज.